नमस्कार मंडळी. तर आज आम्ही करणार आहे एक नवीन फूड चॅलेंज. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओचं तात्पर्य किंवा व्हिडिओचा मुद्दा असा आहे की आता आम्ही करणार आहे चीप, मीडियम आणि एक्सपेन्सिव्ह असे 3 बर्गरचं आणि फ्राईजचं आम्ही करणार आहे फूड फूड रिव्ह्यू. रिव्ह्यू. भाऊ कसं असतं, चांगलं असतं म्हणजे महागातलं चांगलं लागतं का स्वस्तातलं चांगलं लागतं. आता आमचं चाललेलं आहे, आता ऑर्डर करायचं चाललेलं आहे. आता सध्यात सगळ्यात आम्ही एक ऑर्डर केली होती पण ती काही झाली रे. एक ऑर्डर केली होती म्हणजे सगळ्यात ह्याच्यावर झोमॅटोवरून आम्ही फिल्टर लावला लो टू हाय. तर त्याच्यामुळे त्यानंतर त्यांनी डायरेक्ट कॅन्सलच केली ऑर्डर, ऍक्सेप्टच नाही त्यांनी केली. acceptच आता नाही दुसरी केली ऑर्डर order. करतोय, किती बघू वेळ आता. लागतोय बघूया. बघू आता किती मग वेळ नंतर आम्ही लागतोय. करणार आहे असं तर रिव्ह्यू. परत एकदा आहे, आता आम्ही ऑर्डर केलेले आणि ते ऑर्डर केलं होतं, ते ऑर्डर आलेले आता चीप, मॉडरेट आणि एक्सपेन्सिव्ह. तर ही ऑर्डर पडली आम्हाला 240 रुपयाला. हे म्हणजे बर्गर आणि फ्राईज, दोन्ही सांगतो, बर्गर आणि फ्राईज 240 रुपयाला. आणि जे मॉडरेट आहे ते पडलं आपल्याला 437 रुपयाला, बर्गर विथ फ्राईज. आणि हे जे एक्सपेन्सिव्ह वाला आहे हे 835 ला. आता बघूयात आता कुठलं चांगलं आहे. आता हळूहळू आपण चीप पासून सुरुवात करूयात. तर आता बघूयात मग कसं काय. तुला एक प्लेट, मला एक प्लेट. येस, मी खोलते. तर आता आमचा पहिला टेस्ट आहे जो लो व्हर्जन मध्ये, म्हणजे चीप व्हर्जन मध्ये, जो मला समथिंग 240 जसं सांगितलं तेवढं मिळाला होता. आता हा फ्राईज टेस्ट करतोय, मी बर्गर टेस्ट करतेय. फ्राईज सारखेच आहेत का, वेगळं नाही एवढं. बर्गर चिली काहीतरी बर्गर होता म्हणून स्पायसी आहे, बरोबर आहे. पण हेच ना, काय बोलतात, हे ब्रेड थोडं असं हे. मी नाही खाल्लं, मी खाल्लं बघ. सांगतो. मी आधी टेस्ट वाईज ओके, फक्त ब्रेड असे शिळे झाल्यावर कसे तुकडे तुकडे होतात तसं होतं हो ना. नाही मला माहिती, मी खातो. मी ट्राय करतो. आमच्या घरामध्ये चांगले टेस्टवर्स माझ्या एकट्याचेच आहेत. चांगला प्राइस वाईज चांगला. प्राइस वाईज ठीक आहे, एवढं काही खास नाही आहे. जास्तच मसाले असं वगैरे खूप म्हणजे चिलीचं मला आवडत जास्त. चिलीचं जास्त हे होतंय, बट अदरवाईज गुड. ट्राय करू शकतो. हे झोमॅटो वगैरे केलं म्हणून जास्त महाग पडलं. जर इन स्टोअर किंवा असं जाऊन खाल्लं असतं तर मग स्वस्तच पडलं असतं ना. स्वस्तच येते. शिळा बन शिळा याचा. हा, ब्रेड थोडा हे ठीक आहे, म्हणजे एवढं काय असं चांगलं नाहीये. आणि वाईट पण आहे. भूक लागल्यावर तुम्ही खाऊ शकता. भूक लागल्यावरती खाऊ शकता. फूड एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही नाही एन्जॉय करू शकता. तर आता आहे आपला दुसरा बर्गर, मीडियम, मला म्हटलं होतं. तर एकदम भारी आहे, मस्त असं हर्बल हँड क्लिन्झिंग जेल पण दिलेलं आहे, म्हणजे असं करायला. एवढी शरीर कोणाचा हात धुवून. हा ना, तुला तर कमीत कमी 5-6 लागतील नाही. मला लागतं जास्त. हा, तर हे दिलेलं छान आहे, मस्त आहे. फ्राईजला पण अशी वेगळी मस्त अशी छान हे आलेली. आणि फ्राईज पण जरा सॉगी झालेले आहेत, कारण जरा वेळ झाला रे, वेळ झाला जरा यायला उशीर झाल्यामुळे जरा हे झालेलं आहे. बट ये बर्गर कसलं सेम प्लेट आहे. प्लेट सेम असते आपल्या प्लेट बीट चेंज नाही करत भाऊ. भांडी नाही का धुवायचं कोणाला आहे हे बघ. ओ माय गॉड, दाखवते मी. चांगला असेल काय माहिती. मी काय लगेच खाणार नाहीये. मी आधी हे खातो ना. या तू पण हे खा निखिल. हे खा. ठीक आहे, पहिले फ्राईज खाऊयात. जरा जास्त सॉगी झाले. ठीक आहे, पण काही बात बघू. मला नाही आवडले इतके. सॉगी झालेत म्हणून मे बी, बट काही टेस्ट लागत नाहीये. सॉस ह्याच्यामध्ये ते बघतो, ट्राय करू. नॉर्मल जो आपण नेहमी घेतो तसे वाले सॉस आहेत का हे? चीजी सॉस आहे. वेगळे खायचं. मला मीठच लागत नाहीये त्यात. मीठच नाहीये बहुतेक. ठीक ठाक आहे म्हणजे. आता जेव्हा आम्ही हे देऊ, काय रिव्ह्यू देऊ आणि ग्रेड स्टार्स देऊ, नाही काय पॉइंट्स, व्हॉट एव्हर इट इज, नंबर्स देऊ. तेव्हा हे करतो. आता आम्ही करतो बर्गर ट्राय. येस.
बघू आता काहीतरी ब्राऊन. पडू नको. हा कुठला माहितीये? चिकन अमेरिकानो. अमेरिकानो नाहीये, अमेरिकन ग्रिल्ड म्हणून आहे. ओ सॉरी. होतं कधी कधी. आणि एवढ्या गोष्टी मी खाली सांडवलेल्या आहे. चांगलं आहे, पहिल्यापेक्षा चांगलं आहे, म्हणजे मला वाटलं असं. पहिल्यापेक्षा चांगलं आहे. पॅटीला टेस्ट आहे. हा सॉस आहे ना असा, मला बोलला सॉसला तंदूर सारखा फ्लेवर आहे. बार्बेक्यू सॉस. हा तेच मला आठवत नव्हतं. छान आहे. बर्गर भारी. फ्राईज आहे छान, बर्गर छान आहे. छान आहे, बर्गर खाऊ शकतो. बन पण चांगला आहे. बन जरा थोडासा हे वाटतं बघ, पण ठीक आहे, ज्युसी आहे. म्हणजे असं मगाशी सुकं सुकं होतं, तसं नाहीये. हे जरा ज्युसी आणि चांगलं आहे, मस्त वाटतंय. आता आम्ही त्या प्राइसला वर्थ इट आहे. आता खरं तर आम्ही फूड रिव्ह्यू करत तर नाही. तसं एवढे फूड क्रिटिक नाही आम्ही की जेणेकरून रिव्ह्यू वगैरे करू, पण उगाच आपलं चॅलेंज म्हणून असं एक मस्त, पण चांगलं आहे, म्हणजे चांगलं आहे. नाही छान आहे, खाऊ शकतो असं आहे. कापायचं हे असंच. ओ पॅकेजिंग बघ, छान आहे. हा बर्गर छान मस्त. मला असं बाहेरनच वाटतंय की हा छान असणार आहे. मस्त पॅकेजिंग आहे, नाईस. आता हे जे फ्राईज काहीतरी चांगलं दिसत, हे जे फ्राईज जरा छान आहेत, मोठे मोठे. वेजेस नाही, वेजेस पण नाही असतात पोटॅटो वेजेस, पण ते थोडे वेगळे दिसतात ना. हे हसू नको यार मला. आणि त्यासोबत त्यांनी फ्राय सॉस म्हणून दिलेलं आहे. आता माहित नाही, पहिलं हे खाऊ कसं आहे. हा हो, ते देणारच आहे तुला. ते देणारच आहे तुला. ही प्लेट अशीच 4-5 वेळा झालेली आहे. आपलं प्लेट बाजूला ठेवून देतो, जर तुम्हाला बरं वाटेल आणि मला पण जरा बरं वाटेल. तर आता फ्राईज नुसते ट्राय करतो. छान आहे. फ्राईज एक नंबर आहे. सॉस हा इथेच ठेवलं, पण ते उचलणार नाही. डेंजर नाही की आमचे उचललं. सॉस पण छान आहे, स्ट्रॉंग आहे जरा. नाही मला आवडला. हा फ्राईज खरंच छान आहे. साईज बघा, साईज केवढी आहे. नॉर्मल फ्राईज एवढी नाही, मोठे आहेत. तुम्हाला हे चीप आणि हे मिड. हो का? आणि ह्याला असं क्रिस्पीनेस पण आहे, आतून सॉफ्ट पण आहे. ते पण आता हे आणि हे सोबतच आलेले आहेत, पण तरी सुद्धा हे क्रिस्पी अजून सुद्धा. असा आवाज पण तसं होतं बघ माईक मधून. तसं नाही होणार. मस्त उलट आपण हे बघा, छान. वरती ह्याला कलोंजी पण लावली. कट करू? काळे तीळ. कलोंजी आहे, काळे तीळ वेगळे असतात. सॉरी. कट करू? नाही, खा ना, दणकव ना. भारी. डबल पॅटी आहे. सॉस पण भारी आहे. डबल पॅटीच होता. डेंजर आहे, फुल डेंजर. चांगला. बघू आता मी ट्राय करतो. माझ्या केसांनी पण बर्गर छान आहे, पण ना मला काहीतरी असं रॉ लागतंय. हा ना, बर्गर चांगला आहे, इन्ग्रेडियंट्स पण चांगले त्यामध्ये, पण काहीतरी असं वाटतं की वरती लागतंय, डालड्यासारखं लागतंय मला. तुला पण लागलं? पण बनची क्वालिटी आणि त्याच्या आतमध्ये जो माल भरलाय ना, तो एकदम भारी आहे. बघू दे. हा खा. हे बघ, हे काय
ते पत्तेचे फक्त, दुसरं काय नाहीये. ठीक आहे, म्हणजे प्राइसच्या मनाने वरतीच नाहीये, पण बर्गर वर्थ बोलू शकतो, कारण आपण मॅकडी शिवाय बऱ्यापैकी कुठला बर्गर खाल्लेला नाही, तेव्हा आपल्याला माहिती नसावं. कारण मी माझ्या लाईफ मध्ये तर पहिल्यांदा एवढा महागातला बर्गर खाल्लेला आहे. एक तो पण फक्त सिंगल. आता असं लेम मिल मध्ये बिल झालेले आहेत मोठे मोठे, पण सिंगल बर्गर फक्त मी असा 700-600 रुपयाचा नाही खाल्लेला. मी फर्स्ट टाइम ट्राय केलेला आहे. चांगला आहे, क्वालिटी मध्ये पण चांगला आहे. ठीक आहे, तर आता आपण देऊयात आता. ओके वाटला म्हणजे मला. ह्याची क्वालिटी सगळ्यात छान होती, म्हणून तो जास्त आवडला. पण टेस्ट वाईज ओके वरती. तर आता आपण सुरुवात करूयात रेटिंगला. तर जे पहिलं होतं ना, जे पहिलं आपला चीप बर्गर, त्याला बर्गरला किती देशील? 5. आणि फ्राईजला? 6. ओके, मी पण बर्गरला देईन 3. मला नाही आवडला. ओके, ठीक आहे. बर्गरला देईन मी 3, फ्राईजला देईन मी 5. फ्राईज काय नॉर्मल असतात, पण ते जरा थोडेसे लई छोटे दिलेत त्यांनी, आणि जरा असे सॉगी असल्यामुळे मी ते जरा हे करतो. तर आता आलं सेकंड बर्गर, जो आहे आपला मीडियम. मीडियम बर्गरला 7, फ्राईजला 3. ओके, बरोबर. मी बर्गरला देईन 8, कारण मला बर्गर आवडला, म्हणजे परफेक्ट. आता ह्या तिघांमधला परफेक्ट सगळ्यात बर्गर तोच होता. बर्गरला देईन मी पण करेक्शन करते, 8 देईल. बर्गरला 8 आणि फ्राईजला 4. आता ह्याच्या फ्राईजला 10 on 10 आणि 10. बर्गरला 7. नाही, इन्ग्रेडियंटच्या क्वालिटीसाठी 7 आणि टेस्ट वाईज बोललं तर मला 6च, पण ओव्हरऑल 7. ओके, बर्गरला मी देतो 6, 10 आउट ऑफ, आणि फ्राईजला देतो मी 10 आउट ऑफ 10, कारण फ्राईज खरंच खूप छान आहे. तुम्ही जर तुम्हाला हा बर्गर कुठला हे जर तुम्हाला हे करायचं असेल, जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, तर तुम्हाला आम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेज करावा लागेल. तेव्हाच आम्ही तुम्हाला सांगणार की हा बर्गर कुठला आहे. नाव नको बघितलं पण असेल, एवढ्या वेळ दिसला असणार काय तू. पण तरी सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की हे बर्गर कुठले आहेत, जर तुम्हाला आमच्याकडून ती माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. ते करणं गरजेचंच आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला असेच अजून टाईपचे व्हिडिओ हवे असतील आमच्याकडून, तर नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा. आम्ही नक्की ह्याच्या पुढे असे ट्राय करत राहू. तसे आम्ही कम्फर्टेबल मी तर पूर्ण कम्फर्टेबल झालेलो आहे. ते मी किती कम्फर्टेबल आहे हे तुम्हाला पाहण्यासाठी ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल. जेव्हा आम्ही कुठे गेलो होतो, पावणाथडीला एवढ्या सगळ्या माणसांमध्ये मस्त. तर जर तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक पण करा. चला, बाय. आता आम्ही हे सगळं खाऊन घेतो. बाय. अभी सब खाते. बाय.